राहता शहरात राजयोग नॉनव्हेज आणि व्हेज या सुंदर हॉटेलचं उद्घाटन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा नामदार शालिनीताई राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले। याप्रसंगी गणेशचे चेअरमन मुकुंद नाना सदाफळ, सोपान काका सदाफळ, ॲडव्होकेट रघुनाथ बोठे, ॲडव्होकेट शिवराम गाडेकर, मोहनराव सदाफळ, भानुदास गाडेकर, सुरेश जेजूरकर, संजय सदाफळ, स्वप्नील गाडेकर, दशरथ तुपे, गंगाधर बोठे, बबलू फटांगरे, गणेश निकाळे, उत्तमराव गाडेकर, सुदाम गाडेकर, दिलीप गाडेकर, सौरभ गाडेकर, ज्योती गाडेकर, या हॉटेलचे मालक विजय गाडेकर आदी या प्रसंगी उपस्थित होते। यावेळी मोहनराव सदाफळ, शालिनीताई विखे पाटील, विजय गाडेकर आदींनी आपली मनोगत व्यक्त केली। आपल्या शेतकऱ्याच्या मुलांनी जे काही तो हॉटेल टाकलेलं आहे, आताच मोहनांनी सांगितलेलं आहे की कोणत्या परिस्थितीतून आपले ग्रामीण भागातली मुलं स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी धडपड करतात। विजय भाऊंना 15 वर्षाचा अनुभव आहे, शिर्डीला त्यांनी तिथं काम केलेलं आहे। दुसऱ्यांची इथं काम करणं आणि स्वतः ती जबाबदारी घेण्याचा फार मोठा फरक असतो। कारण हॉटेल व्यवसायामध्ये दादांनी सांगितल्याप्रमाणे तसे फायदे फार आणि तोटे फार आहे। क्वालिटी मेंटेनन्स करणं हे फार महत्त्वाची जबाबदारी असते, स्वच्छता तेवढीच महत्त्वाची असते। आणि हे सर्व करत असताना तुमच्याकडे फूड लायसन्स तुम्ही म्हटलं तर मिळालेलं आहे, परंतु आम्ही जिल्हा परिषदमध्ये जेव्हा आमच्या मीटिंग्स असतात, वेगवेगळ्या हॉटेलमधून आम्ही जेव्हा नाश्ता हे ते बोलत असतो, त्यावेळेस क्वालिटीच्या संदर्भात बऱ्याच आमच्या तक्रारी होतात। आणि तक्रारी अशा असतात की तो माल जेव्हा आमच्याकडं नाश्त्याला येतं, जर वास आला हे आलं तर निष्कारण त्याच्यावर कारवाई होण्याची फार संभावना असते। अशा घटना घडलेल्या पण आहेत। आता विजय भाऊंना मला एवढंच सांगायचं आहे, ताजं तवानं भाजीपाला, दूध हे सर्व आपल्या परिसरात असल्यामुळे निश्चितच आपली डिमांड चांगली लोकांची वाढणार आहे। इथं पुढच्याही काळामध्ये जे काही सहकार्य पाहिजे असेल, निश्चितच सहकार्य विखे परिवारातर्फे असेल, जिल्हा परिषदेतर्फे असेल, आपले सर्व सहकाऱ्यांतर्फे निश्चितच आपल्याला हे सहकार्य मिळेल। तुम्हाला आम्हाला अत्यंत मनापासून आनंद आहे का एका शेतकऱ्याचा मुलगा या हॉटेल व्यवसायामध्ये उतरत असताना तुम्हाला आम्हाला निश्चितच आनंद झाल्याशिवाय राहणार नाही। त्याचं कारण असं आहे का शेती धंद्याची झालेली परवड, शेती धंद्याची झालेली एक अडचण आणि या शेतकऱ्याला या सरकारने अडचणीत आणण्याचं कारण, त्यामुळं शेती करायला लोक कंटाळले का शेती हा विषय नको असं वाटायला लागला। मी तर विजूला धन्यवाद देईल, गाडेकर कुटुंबियाला धन्यवाद देईल की आपण अत्यंत हा जो काही महत्त्वाचा प्रश्न, या निमित्ताने 5-25 लोकांची रोजंदारी चालू होईल, त्यांच्या कामाला, त्यांच्या धामाला, त्यांना योग, त्यांचं एक महिना चालू आहे, रोजंदारी चालू आहे, रोजगार चालू। मी विजय सुदाम गाडेकर, राहता शहरामध्ये हॉटेल राजयोग म्हणून मी व्हेज नॉनव्हेज चालू केलेलं आहे। तरी शालिनीताई विखे यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे। तरी मी 15 वर्षे हॉटेल लाईनमध्ये सर्व्हिस केलेली असून मला 15-16 वर्षाचा अनुभव असून आपल्याकडे स्पेशल काय असणार हॉटेलमध्ये? नॉनव्हेज स्पेशल कंदुरी मटन, नॉनव्हेज स्पेशल कंदुरी मटन असं ठेवण्यात येणार आहे। आता परिसरातील माझे मित्र परिवार व सर्वांनी एक वेळ अवश्य भेट देण्यात येईल। शहरामध्ये राजयोग नॉनव्हेज आणि व्हेज या सुंदर हॉटेलमुळे खवय्यांसाठी चांगली पर्वणी ठरणार आहे। न्यूज रिपोर्टर किरण वाबळे, एसएन मीडिया, राहता।